नमस्कार. अस्सल मराठी चव या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवूया साजूक तुपातील अत्यंत मऊ लुसलुशीत असा गुळातला शिरा. त्यासाठी हा मी रवा घेतलेला आहे, थोडासा गूळ घेतलेला आहे बारीक चिरून, आणि हे सुके मेवे काजू, बदाम आणि मनुके, आणि हे आहे साजूक तूप. तर आता आपण या साजूक तुपाचा वापर करूनच आपण छान असा मऊ लुसलुशीत असा शिरा बनवणार आहे. त्यासाठी बघा मी ही कढई ठेवलेली आहे गॅसवर. कढई छान गरम झाली. आता त्यामध्ये टाकते मी रवा, आणि हा रवा आपल्याला आता छान असा भाजून घ्यायचा. हा रवा भाजण्यासाठी आपण तुपाचा थोडा तूप टाकून त्याचा वापर करणार आहेत, आणि रवा छान असा कलर त्याचा चेंज होईपर्यंत आपण छान मस्त भाजून घेणार आहे. सुरुवातीला असाच हा रवा आपण भाजून घेऊ, तूप नंतर टाकूया. बघा या रव्याचा कलर आता आपल्याला चेंज होताना दिसतोय. आता याच्यामध्ये टाकू आपण तूप. थोडंसं जास्तच टाकायचं आहे आपल्याला, कारण की या साजूक तुपामुळेच आपल्या रव्याला ही चव अत्यंत अप्रतिम अशी येणार आहे, आणि हा रवा छानपैकी असा भाजला जाणार आहे. एकदम मंद आचेवर आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे. रव्याचा कलर आपल्याला चेंज झालेला दिसतोय. आता मस्त तुपामध्ये गुलाबीसर रंगावर आलेला आहे. आता याच्यामध्ये आपण काजू, बदाम आणि मनुके टाकून ते थोडंसं तूप टाकून आपण शॅलो फ्राय करून घेऊ. हे काजू, बदाम आणि मनुके असे शॅलो फ्राय केल्यामुळे एकदम कुरकुरीत होतात, आणि शिऱ्यामध्ये ते आपल्याला खाताना दाताखाली असे छान कुरकुरीत लागलेल्यामुळं एकदम मस्त वाटतं, आणि लहान मुलंसुद्धा आवडीनं हा शिरा खातात. त्यामुळं मस्त तुपाचा सुगंध सुटलेला आहे, आणि रवा पण असा खमंग असा भाजून झालेला आहे. बस थोडा वेळ अजून परतून घेऊ आपण याला. तर याच्यामध्ये टाकू आपण हा चिरलेला गूळ. रवा आणि कढई गरम असल्यामुळं आपण हा जो गूळ टाकलेला आहे हा पण लगेचच वितळायला चालू होतो. या गुळामुळे या रव्याची छान अशी म्हणजे टेक्स्चर तयार होतं, आणि चव ही एकदम खूप सुंदर लागते. या ठिकाणी मी हे दूध गरम करून घेतलेलं आहे. आता हे गरम दूध आपण या रव्यामध्ये टाकणार आहे. छान मिक्स करून घेऊ. रव्यामध्ये दूध पूर्ण ॲब्झॉर्ब झालेलं आहे. आता या कढईवर आपण एक झाकण ठेवू, आणि याला एक छानशी वाफ येऊ देऊ. बघू शकता. तर
त्या शिऱ्याला किती छान असा सुंदर कलर आलेला आहे आणि एकदम घट्ट झालेला आहे हा शिरा. कलर पण खूप सुंदर दिसतोय. वरून टाकू अजून साजूक तूप. बघा रव्याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि आता गुळामुळे हा शिरा आपला एकदम सुंदर दिसतोय. परत थोडा वेळ आपण झाकण ठेवूया याच्यावर. शिरा आपला मस्त असा फुललेला दिसतोय आणि खूप मऊ असा झालेला आहे शिरा. तर अशा पद्धतीनं आपला हा साजूक तुपातला मऊ लुसलुशीत असा गुळातला शिरा तयार आहे. तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.